नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी दोडक्याची भाजी, शिरीचा दोडका. तर शिरीच्या दोडक्याची भाजी, दोडके झाले, गुलगिले झाले, याच्या भाज्या काही लोकांना नाही पसंत. तर मी कुठल्या पद्धतीने बनवत आहे तर नक्कीच ते व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि ती भाजी ज्याला नाही आवडत असेल त्याला पण आवडू शकते. तर नक्कीच बघा. चला बघूया कशी बनवायची ती. दोडके घेतलेले आहे, कोवळे कोवळे दोडके आहे, छोटे छोटे मस्त शिरीचे दोडके आहे. हे पूर्ण शिरा काढून टाकायच्या म्हणते, याला मराठीमध्ये शिरीचे दोडके म्हणते. आणि कोथिंबीर घेतली, कांद्याचा पेस्ट करून घेतलेला आहे, एक टमाटर त्याचा पेस्ट करून घेतलेला आहे. त्याला जास्त सामग्री नाही पाहिजे, थोड्या सामग्रीमध्ये मस्त होते. हे दोडक्याचे मागची साईड देठ असते ते काढून टाकायचं असते आणि पुढचा थोडा भाग काढून टाकायचा. त्यानंतर आपण हे दोडक्याची पूर्ण अशी शीर काढून टाकायची, कारण याची जर भाजी केली तर हे खायला कचवट लागते, तर भाजी एकदम टेस्टी लागत नाही. या दोडक्याची भाजी करून माझ्या पद्धतीने बघा, तर तुम्ही नक्कीच बार बार दोडका ची भाजी खासाल म्हणतात. पूर्ण शिरा काढून घेतलेला आहे. तर याला मस्त छोटे छोटे पीस कापून घेऊया. याचा आपण डाळ दोडका बनवायचा. डाळ दोडका खायला खूप टेस्टी भाजी होते, त्यामुळे मी डाळ दोडका बनवून दाखवते आहे तुम्हाला. की पूर्णपणे हे रेसिपी बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे भाजी. दोडके आपले कापून झालेले आहे, पूर्ण दोडके कापून घेतलेले आहे. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि गॅस ऑन करूया. तेल घालते आहे कढाईमध्ये. अद्रकचा पेस्ट घातलेला आहे. आपण जे मिक्सर पॉट मधून काढलेला कांदा ते घातलेला आहे. कांद्याचा पेस्ट घातलेला आहे, लसूण जिरा अद्रकचा पेस्ट. याला मस्त तेलामध्ये थोडा वेळ होऊ द्यायचं, थोडं लालसर ब्राऊन कलर येऊ द्यायचा. त्यावेळेस खूप टेस्टी भाजी बनते. जास्त सामग्री कमी सामग्रीमध्ये टेस्टी भाजी. मस्त कलर आलेला आहे, कलर आलेला आहे या पेस्टला. यामध्ये आपण एक टमाटरची प्युरी बनवलेली आहे ते घालूया. थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायची. आपण एक टमाटरची प्युरी घातलेली आहे, त्याला तेलामध्ये थोडं होऊ द्यायचं. एव्हरेस्टचा सब्जी मसाला घालते आहे. एव्हरेस्टच्या मसाल्याने खूप टेस्टी भाजी बनते. मिरची पावडर एव्हरेस्टचा घातलेला आहे 2 चम्मच. हळद, गरम मसाला 1 चम्मच, धने पावडर 1 चम्मच. हे सगळे मसाले एकत्र करून घेऊया. याला तेलामध्ये थोडा वेळ 1 मिनिट होऊ द्यायचं. हिंग घालते आहे. हे मसाले आपले झालेले आहे. यामध्ये आता मी डाळ घालते आहे. जी डाळ धुवून स्वच्छ घेतलेली आहे, तुरीची डाळ आहे. हिंदीमध्ये हरहर म्हणतात तुरीच्या डाळीला, मराठीमध्ये तुरीची डाळ म्हणतात. हे मसाले पूर्ण तुरीच्या डाळमध्ये एकत्र करून घेऊया. पहिले धुवून घ्यायच्या. कापल्याच्या नंतर भाज्या धुवाव नाही, कारण त्याचं पूर्ण अर्क पाण्यात मी जाते, त्यामुळे पहिलेच भाज्या धुवून घ्यायच्या. पण याला 1 मिनिट असंच व्यवस्थित मिक्स करून घेऊया 1 मिनिट पर्यंत.
तर तेलामध्ये होणार पण मसाले पण त्यांना लागणार. मीठ घालते आहे. याबरोबर आता आपण जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालायचं. हे भाज्या आणि डाळ शिजेपर्यंत तेवढं पाणी घालायचं. म्हणजेच एक मोठा गिलास, छोटा गिलास आणि 1.5 गिलास. 10 मिनिटं कव्हर करून ठेवूया, बॉईल होऊ देऊया. यावरती आपण कापून घेतलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीरने खूप टेस्ट येते. आता कव्हर करून घेऊया. केली आहे भाजी मस्त झाली. खूप सेंट येत आहे. मस्त सेंट येत आहे. काय छान भाजी, टेस्टी. एवढा सेंट येत आहे तर भाजी किती टेस्टी झाली असेल. रेसिपी रेडी झालेली आहे. बघा किती छान डाळ दोडका बनला, किती टेस्टी बनला. हे भाकरी सोबत, चपाती सोबत मस्त पोटभर खायचं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा.